नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. आज आपण वैजापूर तालुक्यामध्ये तिडीवाडी गाव आहे ना, इथं आलेलो आहे. तुमचं नाव काय म्हणलं? आबासाहेब साईनाथ डोकरे. तर यांच्या प्लॉट वरती आपण आलेलो आहे. तुम्ही आमचे पवन ॲग्रोचे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरते? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. तुमच्याकडे आता किती लागवड इथं? आता 5 एकर. तर 5 एकर यांनी लागवड केली आणि खोडवा पिकाला मागच्या वर्षी तुम्ही आपला खोडवा स्पेशल वापरलो. तर किती एकरला वापरलो ते? 2 एकर होते आपल्या मागच्या वर्षी. 2ला वापरलं. 2ला. आणि डोस किती घेतले ते खोडवाचे का? 30 लिटर सोडत मी. ते 3 डोस येते. 3 डोस 30 लिटर. आणि उत्पादन किती आलं होतं एकरी? 250. म्हणजे 2 एकरात किती मग? 500. तर अशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला होता. हे बाबा पण आता आम्ही चहा घेत होतो त्यांचे, ते पण बोलले की तुमच्या प्रोडक्टचे लईच भयानक रिझल्ट आहे की नाही बाबा? बरोबर आहे. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही आता एवढं समजा आता किती वर्षापासून अद्रक लावते तुम्ही? आम्ही 10-5 वर्षापासून अद्रक लावतो. बरं. रिझल्ट आम्हाला कधीच नाही आलं मागच्या वर्षीपासून. पहिले जे वापरीत नव्हते त्यावेळेस आता मध्ये जमीन आसमानचा फरक पडला आता. हा, उत्पन्नामध्ये सुद्धा आहे ना, डबल वाढलं उत्पन्न. डबल झालं समजा है ना. याला भर किती वेळेस लावली तुम्ही? पहिले एक वेळ लावली, दुसरं चालू आहे. दुसऱ्या वेळेस लावली. तरी तुमच्या मागे मला असं वाटतं ते पोल्ट्री ते बरेच काम आहे. शिवाय क्षेत्र पण खूप जास्त असल्यामुळे एवढं तंतोतंत होत नाही तर जमीन एवढी जबरदस्त आहे. म्हणजे अद्रक पिकाच्या लायकीत जमीन आहे. आणि या वर्षीचा सुद्धा जबरदस्त प्लॉट आहे हा. आता मला असं वाटतं आता एवढं 5 एकर क्षेत्राला जर समजा नियोजन करायचं तर अवघडच जातं, कारण याच्यामध्ये मेहनत खूप आहे आणि हे स्वतः एकटेच असल्यामुळे सगळंच पाहावं लागतं. त्या हिशोबाने जबरदस्त असं प्लॉट आहे. तुम्ही आता आपले जम्बोचे किती राऊंड घेतले याला ड्रिप मधून? 2 वेळेस दिले. आणि स्टंप एक्सपर्टचे स्प्रे किती? 5 घेतले. 5 स्प्रे झाले. 5 स्प्रे झाले है ना. आणि बाकी आणखी काय बोरसे साहेब तुम्ही यांना नियोजन दिलं होतं आपलं सगळं आहे ना? आपले काय पवन ॲग्रोचे प्रोडक्ट म्हणजे बेसल डोस पासून किट पासून टोटल किट पासून किट पण दिली होती. बॅक्टेरिया सगळ्या दिल्या. बॅक्टेरिया दिलेले आहे. बरोबर. जम्बो स्टंप दिलेले आहे. बरोबर. आणि टोटल प्रोडक्टचा वापर करतात ते. अच्छा. बरोबर. तुम्ही आता पहिले जे आपले प्रोडक्ट आहे ते वापरत नव्हते समजा. एवढ्या बाबा सांगताय की 10-12 वर्षापासून समजा लागवड होती. ज्यावेळेस वापरत नव्हते ना, आता वापरता याच्यामध्ये काय फरक दिसतो? डबलचा फरक वाटतो मला. डबल मध्ये फरक पडला समजा है ना. बरोबर. आता तुमच्या इतर भागामध्ये समजा लागवडी असतील तर ह्या टाइपचे प्लॉट आहे का? ते काय वाटतं? नाही. बर, चालेल. आपल्या बाजूलाच प्लॉट आहे असं नाहीये ना? नाही. हो. आता बरेच शेतकऱ्याचं असं म्हणणार आता समजा की बाबा मागच्या वर्षी जर हे आपलं प्रोडक्ट वापरलं तर बॅनल चालेल की नाही चाललं अशी शंका आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं तर तेच बेन वापरलं मी. मला काही प्रॉब्लेम नाही. मागच्या वर्षी वापरलं तेच बेन वापरलं. जबरदस्त प्लॉट आहे. तरी पूर्ण 5 एकरला घरचंच बेन आहे. घरचंच बेन आहे. बरोबर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवा. आणि विशेष म्हणजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इतर आपले जे नवीन व्हिडिओ आहे ते निश्चित बघायला मिळेल आणि तुमच्या देखील उत्पादनामध्ये वाढ होईल. धन्यवाद.